वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो तुम्हाला ब्लॉग कळलाच असेल थंबनेलवरनं. सो आम्ही चाललो आहोत मूवी बघण्यासाठी. तर खूप दिवसापासून आता मुलींचे श्रेयाचे तर एक्झाम वगैरे चालू होते आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं मुलींचं माइंड पण फ्रेश होईल आणि छान असं मस्त मूवी त्यांना दाखवण्यासाठी घेऊन चाललो. तर पुष्पा मूवी नाही बघायसाठी घेऊन चाललो आहोत, तर त्यांना चाललो आहोत मुफासा 3D मध्ये बघायला. 3D मध्ये. तर हो 3D आहे. नक्की आपल्या मुलांसोबत तो पिक्चर बघायला जा, खरंच छान आहे. सो आता आम्ही लहान मुलांसाठी पिक्चर आहे. लहान मुलांसाठी आहे आणि खरंच छान म्हणजे खूप आवडतं म्हणून आम्ही चाललोय आणि श्रेयाला डिझनीचे नवीन पिक्चर बघायला आवडतात म्हणून तिला वेळ देतोय. तर आम्ही चाललो आहोत आता खूप दिवसानंतर थिएटरला मूवी बघण्यासाठी. लास्ट टाइम मला वाटतं मागच्या वर्षीच गेलो होतो. अवतार मूवी बघण्यासाठी गेलतो ना आपण, त्याच्यानंतर आता चाललो आहोत. चला तर खूप एक्साइटमेंट आहे. रात्री संतोष भाऊ सीमाताई आलेले आहेत आणि इथं स्टे केला तर त्यांनी रात्री जेवण वगैरे केले आणि आता सकाळीच ते गेलेले आहेत घरी. सो ते सुद्धा येणार आहेत. साक्षीचं काही गॅरंटी नाही पण ते सुद्धा येतील. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. पिक्चर कसा आहे तर तुम्हाला कळेलच, सांगूच आम्ही तुम्हाला. तर चला मग आता आम्ही चाललो आहोत उबेरनी. शिवन्या गेलेली आहे संतोष भाऊंसोबत क्वार्टरला, तर ती तिकडनंच त्यांच्यासोबत येणार आहे आणि मूवी बघून झाल्यानंतर ती आमच्यासोबत येईल. तर चला मस्त असं ब्लॉग होणार आहे. बाहेर निघायचं म्हटलं का माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होऊन जाते, सगळं दुखणं विसरून जाते मी. तर चला ब्लॉग कंटिन्यू करत. आता हे उबेर बुक करतायत, तर आम्ही उबेरने जाणार आहेत. आधी जाणार होतो बसने, पण मग हे श्रेयाचं थोडंसं तिला तब्येत बरी नाही, घशाचं इन्फेक्शन होतं आहे. सो झाली का हो बुक? तुम्ही तुमच्या ह्याच्याने करतायत का? आहे तुमच्या ह्याच्यात आहे का? सो आता मी रेडी झालेले आहे. तर मी जीन्स आणि हे असं स्वेटर टाईप टॉप आहे. तर हे टॉप जे आहे ना सीमाताईंनी दिल्लीवरून श्रेयासाठी आणले होतं, पण श्रेयाने काही वेअर केलं नाही, पण मी याचा पुरेपूर वापर करते. कारण की याचा तुम्ही तर माझ्या केरळच्या व्हिडिओ जर बघितले असेल टिकटॉकवरच्या त्यावेळेसच्या, तर त्यावेळेस मी हे पूर्ण त्या टायमिंगला घातलं होतं केरळच्या वेळेस. तिथं फार थंडी होती. तर मस्त आहे कारण की हे जे आहे ना हे बघा स्वेटर टाईप आहे आणि असं टॉप सारखं पण दिसतं, मस्त वाटतं. जरा मी घातलेलं आहे आता स्वतः. तर चला मग आता आम्ही तिघच आहे. हम दो एक हमारी प्यारी प्यारी मुनिया. काय हो काय म्हणताय? चलो मुनिया पण भावड्या आहे ना, कोणीच भावड्या आहे ना मला. जाऊ दे चला आपण आपलं असं आयुष्य मस्त हॅपी आणि मस्त काढायचं, हसून खेळून राहायचं, नो टेन्शन, कसलं टेन्शन घ्यायचं नाही. तर चला काय झालं? सो आम्ही लाईट आता बंद करतो आणि मी शूज घालते आणि आम्ही आता निघतो. संतोष भाऊ पण मला वाटतं निघतील तिकडनं, त्यांना काय 5 मिनिटातच आहे. सो आपल्याला इथं वेळ लागेल. लाईट बंद, बाहेरचं लाईटला स्टोल घ्यायची गरज आहे. स्टोल काय? चला लॉक घ्यायची या ठिकाणी पुढं सगळं ते लॉक पडदा लावून घे तिकडनं. सो घरातून निघताना सगळं बंद आहे का नाही बघून घ्यावं लागतं. काय मागितलं भाऊंनी? व्यवस्थित नाही कशाला, आपल्याकडेच राहू ना, आपण येऊ ना रात्री. सो तर आम्ही निघतोय. उबेर बुक केलेले आहे. रिक्षा आली का म्हटलं, कार आली म्हटलं काय आलं. वातावरण झालंय का पावसाचं? नाही बसून घ्या जरासं, पाय जास्त दुखत आहे. म्हातारी झाली असं वाटतंय मी. चालायला काही वाटत नाही, पण ना मेन म्हणजे काय माहिती का, खाली गाडी जाते. तर हां मी काय म्हणते ते मेन म्हणजे ना काय, खाली बसून असं उठायला गेलं ना बापरे जास्त पाय जाम होतात. आणि आली की रिक्षा इकडं ना, कसं केलं इकडं नाही ना, हां का इकडं आली का? सो चला रिक्षा आली आहे. आता परत असं उठायचे जाम होतात पाय. सो आता रिक्षा आली आहे आणि आम्ही निघतो जाण्यासाठी. एक्साइटमेंट असते बाहेर कुठेही जावं, पण ते जरा छान वाटतं. चला कसं खोलतं तुझं? हां सर
ओढ ना, ओढ, जोर जोर. ओढ जरा, जोरात ओढ. हां, बस. बस, ते डावाला गेलं ना. बस, बस. आपण इकडं पुढे आलो. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि संतोष मावशी आता मुली आली नाहीत वाटतं. पुढच्या गेटला आता आम्ही जातो. जे आम्ही इकडे येतो. श्रेया चल. कुठे आहेत गे? माझा कॅमेरा खराब. सो इथं आलेले आहेत आपले मेंबर. भाऊ कुठे आहेत? ते तिकीट काढायला. सो इथं सगळे हां, चला एक फॅमिली फोटो काढू. आम्ही पण रिक्षानेच आलो वाटतं. हां नाही म्हणत तो आता झाला का मोठी एवढं नव्हतं झालं. मोठी जाई कुठे मोठी सकाळपासून नव्हतं झालं पण आता कॉलेजवर एकाच्या त्रास झाला. चक्कर मीटिंग सुरू झाली पण थोडी दिली तरी मग नाही म्हणलं. किती आठवण आता ही स्वतःतून मला नाही आली ना. आंघोळ करता करायला मागा ना बळजबरी मोडून घातली पार यायच्या वेळेस. मला माहिती ते अशी करते म्हणून हे टाकायचं. तर आता आपण तिकीट काय झालं इथं भाऊ तिकीट काढायला गेले. तिकीट काढतील आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाऊ मूवी बघण्यासाठी. सो कोणती मूवी आहे? 3D मूवी. मला तर पहिले चष्मावरती ओके चष्म्यावरती ती म्हणते मी चष्म्यावरती चष्मा घालणार. मी गॉगलच विसरले. हा ना काय ग उलटी होती का? हा मी दाखवते त्यानं उलटी करतीये. काय करते तनूला उलटी होत झाली का उलटी? तनू म्हणे मला उलटी होती. पप्पा दादू सेम. हा दोघं सेम सेम दिसत आहेत ना. हे सगळ्यांनी या इकडं आपण फोटो भाऊंच्या मोबाईलमध्ये चला काढ तुमच्या मोबाईलमध्ये. सो आता आम्ही हो का. सो आता आपण चाललो आहोत मूवी बघण्यासाठी. गर्दी नाही वाटते ठीक आहे. काय वाजलं? मी म्हटलं काय वाजलं काय. सो आता आपण चाललो आहोत. ते आता इतक्या दिवसाचा प्रवास ना. हां ना इथं पॉपकॉर्न आहे. इथं पॉपकॉर्न आहे बघा. तीन नंबर आहे. 5 वाजता शो आहे ना. मग थांब 5 मिनटं थोडं. अरे ॲड चालू होईल. छान. चला चष्मे घ्यायचे. अहो चालू झालाय. अहो चालू झालाय. नाही ग 5 नाही चालू नाही झालंय. चला धरा हो कोणाला. सो आता आम्ही थिएटरमध्ये आलेलो आहोत आणि इथं आता मूवी स्टार्ट होण्यासाठी फक्त 2
मिनटं राहिलेले आहेत आणि मूवी स्टार्ट होईल तोपर्यंत पटकन आम्हाला आमची सीट शोधून घ्यायची आहे. सो मस्त असा एन्जॉय होणार आहे. सो इथं आता आमची सीट आम्हाला भेटलेली होती आणि आम्ही सीटवर बसलो आणि इथं मुली तुम्ही इथं बघू शकता एकसारख्या लाईन मध्ये बसलेल्या आहेत. सो आम्हाला एकसारखेच असे सीट भेटलेले आम्ही आहेत. वेट करतोय मूवी कधी स्टार्ट होईल. हो आता हे सगळे कसे बसलेले लाईन मध्ये. तनु आणि शिव मस्त असं गॉगल घालून बसलेले आहे. श्रुता आहे आणि साक्षी नाही आलेली आहे. साक्षी कॉलेजला गेलेली होती त्यामुळे ती म्हटली की तुम्हीच जावा. सो आता आमचे सीट आम्हाला छान असे भेटलेले आहेत. सो आम्ही सीटवर आता बसून गेलो आहोत. फक्त आता वेट आहे की मूवी कधी स्टार्ट होईल. इकडे एका साईडला संतोष भाऊ, सीमाताई आणि इकडे आमचे आहो. सो चला आता मूवीचा स्टार्ट होणार आहे. सो आता आम्ही पिक्चर बघतो आणि पिक्चर संपला की तुम्हाला त्याचं रिव्ह्यू पण सांगू म्हणजे कसा होता पिक्चर आणि मुलांसोबत नक्की या हा पिक्चर बघण्यासाठी. चला. सो फायनली आता इथे इंटरव्हेल झालेला आहे आणि इथं शिवण्याला अजिबात कंट्रोल होत नव्हती भूक. ती मला स्टार्टिंग मध्येच बोलली मम्मी काहीतरी आणायला पाहिजे तर खायला, पण तिथे अलाउड नव्हतं बाहेरून आतमध्ये थिएटरमध्ये आणण्यासाठी. सो आम्ही काहीच आणलेलं नव्हतं. लास्ट टाइम आणलेले होते थोडेसे वेफर्स वगैरे, पण ह्या टायमिंगला काहीच घेतलेलं नव्हतं. तर तिला काहीच कंट्रोल होत नव्हतं. तर ती गेली ती पप्पांसोबत बाहेर आणि पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की शिवनी किती परेशान केलेलं आहे आम्हाला, है ना शिव? सो इथं मूवी बघायला खरंच खूप छान वाटतंय. इतका सुंदर असा मूवी आहे ना. तर मला तर फार आवडतात कार्टून मूवीज. मी आवडीने बघत असते. छान वाटतात. सो इथं शिवण्याने आम्हाला खरंच खूप परेशान करते. दरवेळेस तिचं बाहेर गेलं की नेहमी असतं की बाप्पा हट्टीपणा थोडासा आहे तिच्यामध्ये. बाकीच्या नाही करत, पण ती शिवण्याच आहे की फार हट्टी आहे. तर ती मागत होती पप्पांचं कोक. सो तिला तिच्या पप्पांनी जी पॉपकॉर्नची बकेट जी आहे ती घेऊन दिलेली होती. तरीही ती तिच्या पप्पांना म्हणत होती कोक आणि त्यांचं म्हणणं होतं की आतमधलं काही घ्यायचं नाही. सो तिने ऐकलंच नाही. तरी बघू शकताय तिचा चेहरा समाधानी नाहीच आहे. किती काही घेतलं ना तरी ती कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी आहे ती हट्ट करते आणि अशा प्रकारे तरी तिला तिच्या पप्पांनी कोक आणून दिला होता आणि तो तिने खाल्ला. कोक जो आहे तो पिला आणि अशा प्रकारे आमचा मूवी जो आहे तो फिनिश संपलेला आहे. आणि जे गॉगल्स होते ते घेतलेले ते परत पुन्हा तिथे आम्ही जमा केलेत आणि अशा प्रकारे मूवी संपल्यानंतर आम्ही एक्झिटने आपलं बाहेर आलो. सो मूवी संपलेला आहे आणि मूवी एकच नंबर होता. खूप छान होता खरंच. मुलांना असेच पिक्चर खरं दाखवा. मुलांसाठी हा पिक्चर एकच नंबर आहे. त्यासाठी मुलांना हा पिक्चर दाखवायला आणा. आम्हाला पण छान आवडला. मला पण आवडतात कार्टून मूवीज बघायला खरं तर ॲक्च्युली दुसरे मूवी बघण्यापेक्षा. तर आता पिक्चर बघून झालेला आहे. सो आता बघू आता आम्ही आमच्या मार्गाने जातो की कसं जातो काही माहिती नाही. आता हे साहेबच ठरवतील दोघं भाऊ काय करता काय माहिती नाही आता. तर त्याच्यामुळं माहिती नाही आता कसं करायचं बघू ना. भाऊ त्यांची जाणार का आपलं वेगळं जाणार. सो चला मग आता व्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. चला बोला काय काय बोला की काय म्हणताय. त्यांना म्हणलंय सगळ्यांना एक वडापाव जाऊ आणि घरी जाऊ. बघा काय म्हणताय हे भाऊ. हे काय म्हटले ऐकलं नाही का तुम्ही? भाऊ तर समोर नव्हतं तुम्हाला अशी काय करताय. मजा आली. शिवानाचं नेहमी तोंड फुगलेलं असतं बरं का. नेहमी मूर्ख आहे. तरी तिला तिच्या पप्पांनी फ्रुटी आणून दिली, पॉपकॉर्न दिले, समोसे आणले, काही ना काही आणलंच खायला. तरी पण काही पण तो पॉपकॉर्नचा डबा गोळा करायचं म्हणते. चला आता आपण जाऊयात. तो आम्ही आता मूवी बघून झाल्यानंतर इथं आलो आहोत चौपाटीला. पुण्यावरती चौपाटी आहे ही. आता काहीतरी खातो आणि मग भेटते तुम्हाला परत एकदा. कुठं चालते
आहे का जागा? श्रेया काय खायचंय? तनुला नाही इच्छा. शिव तू काय खाणार आहे? हा पिझ्झा. ओके. तर श्रेयाने घेतलंय मंचुरियन रोल. चांगला आहे का? हा घेते ना. तुम्ही काय खाणार आहे? सो तर श्रुताबरोबर मी बर्गर घेते. सोबत आम्ही दोघी कॉम्बोमध्ये घेणार आहेत. आणि श्रेयाने घेतला मंचुरियन रोल. सो अशा प्रकारे आमचं चाललं आहे. शिवचा चीज बर्गर. शिव गरम आहे ना, त्याच्यावरती टॉपिंग नाही दिली का? पाऊच ते टाक. सगळं पोरांचं बर्गर चाललं आहे. मुंह कितना खुल रहा है. हा मुंह कितना खुल रहा है म्हणलं. शिवण्याचा फेवरेट चीज पिझ्झा चालू आहे बाईचा. मी घेऊ एक घास. ते तोंड बघते ना, तोंड बघते. अजून दोन मोठं कर. ॲक्च्युली बर्गर घेतला. बर्गर पण एवढा काही खास नव्हता. शिवण्याने ते चीज हे घेतलेलं आहे पिझ्झा, तो पण एवढा खास नव्हता. पण काय हिने मंचुरियन रोल घेतला होता, तो पण एवढा काही खास नाही वाटला. मला नाही आवडलं. त्यापेक्षा मस्त घरी जा, स्वयंपाक करा आणि जेवण करा. आता कोण स्वयंपाक करणार आहे? चला. काय खायचं काय मला समजून नाही राहिलं. हा हा बाय. हो संतोष भाऊ सीमाताई गेलेले आहेत आता त्या साईडने आणि आम्ही चाललो आहोत घरी. सो 7:30 वाजलेले आहेत. तर बघू आता काय करतात, माहिती नाही मला. पण आता पुण्यामध्ये बीच रस्त्यामध्ये आम्ही चौघं, हम दो और हमारे दो चिल्ले पिल्ले. आता काय करायचं? काय करायचं? सारा पटकायचं कुठं पण. मेट्रो जायचं नको. मेट्रो कुठे आता? सो फायनली आम्ही डिसिजन घेतला की FC रोडला जावं. सो आम्ही इथे FC रोडला आलेलो आहोत आणि शिवने इथे एक सांता होता त्याचा फोटो थोडंसं काढलेत आणि त्यानंतर इथे आम्ही थोडंसं FC रोडला फिरलो. पण इथे जास्त मला काही शूट करता आले नाही कारण की गर्दी प्रमाणाच्या बाहेर होती. कारण क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे भरपूर अशी प्रमाणाच्या बाहेर पुण्यामध्ये गर्दी असते FC रोडला. आणि ते खूप छान असे सिंगर्स होते, असे प्रत्येक ठिकाणी पॉइंटला असे दिसत होते सिंगर्स. सो आम्ही आता FC रोडला गेलो होतो आणि टी-शर्ट घ्यायचं होतं ॲक्च्युली, पण काही भेटलं नाही. म्हटलं जवळ आलो आहे तर जाऊन यावं FC रोडला. प्लाझो घ्यायची टी श्रेयाला वापरायसाठी, पण काही ते भेटली नाही. आणि फक्त एक स्टोल भेटला आणि स्वेटर भेटलं, ते घेतलं. आणि आता आम्ही परत घराच्या दिशेकडे आता चाललो आहोत. मुलींना भूक पण लागलेली आहे, पण बघू आता काय करतं काय नाही. सो आता चला आम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आणि इथे ना रस्त्याने येता जाताना ना बरेच लोक असे मुलं आहेत ना, ते मस्त गाणे वगैरे म्हणतायत मस्त नाही का, गिटार वाजून छान वाटतंय ते बघायला जरा. सो आम्ही इथं टाइम प्लेस घेतलेला आहे आणि सगळ्यांनी थोडंसं विश्राम केला आहे कारण की आम्ही खूप चालत आलो. चांगलेच पाय दुखणार आहे आता. एक ते दुखतच होते ना, अजून दुखणार आहेत. यांनी खूप चालवलं आता असं झालंय. आणि बसले मुली थकलेत. 2 मिनटं बसतो आणि मग निघतो घरी जायला. फायनली आम्ही आत्ता इतक्यातच घरी आलेलो आहोत आणि थोडंसं चेंज केलं, हातपाय तोंड वगैरे धुतले आणि 10 वाजून गेले. जे पाहिजे होतं ते काही भेटलंच नाही. खरं तर आम्ही FC रोडला गेलो होतो, प्लाझो घ्यायची होती श्रेया आणि मला.
आणि त्यानंतर टी शर्ट घ्यायचं होतं पण ते काही भेटलं नाही. स्वेटर तर भेटलेलं आहे. सो आता मी जस्ट घातलेला आहे, तुम्ही बघू शकताय ना. शिवने हा एक बेल्ट घेतलेला आहे, म्हणजेच की हा बेल्टचा फायदा असा की तुमचे जर ड्रेस वगैरे काही लूज वगैरे असतील, सो तुम्हाला फिटिंगमध्ये हवे असतील तर काही फ्रॉक वगैरे, तर सो त्याच्यासाठी उपयोगाला येतात. शिवने तो लावून घेतला आहे, तो बेल्ट घेतला. आणि अशा प्रकारे आम्ही आता घरी आलेलो आहोत. ते तिथं जे भाऊ आम्ही सगळे गेलो होतो तिथं ते खाल्लं. सांगू का? हां काय सांगते, काय सांगते काय माहिती. हां आता बघा शिवण्याने काय आणलेले आहे. सो खूप हट्ट करत होती, पप्पाला म्हणत होती मला बलून्स घ्या बलून्स घ्या. सो त्यासाठी तिने मग नंतर हे बघितलं आहे. सो हे ते यूट्यूबला आपलं काय म्हणतात ते काय बघते का तू, रोमा डियाना ते काय ते बघते ना, तर त्याच्यामध्ये ते नकली हेअर्स त्या मुली अशा लावतात ना ते छान, तर तसे तिने ते घेतलेले. हे 50 रुपीजला मिळालेले आहेत. तर टोटल आले पप्पा इतके नाही काय पप्पा आले का. हे मग आम्ही तिकडं काही जास्त खाल्लंच नाही, यांनी पण नाही खाल्लं. पप्पानी कुठं खाल्लं, स्वतः पिझ्झा खाऊन बसले म्हणते खाल्लं ना. पिझ्झाही नाही खाल्ला, पप्पाने काय खाल्लं, तू बघितलं पप्पाला काय खाताना. हां स्वतः खाऊन बसली पिझ्झा, चीज पिझ्झा. आणि बर्गर घेतला तर पण ते बर्गरची चव नव्हती. मम्मी श्रेयालाच देऊन दिला. श्रेयाने तू श्रुतीला देऊन दिला, श्रेयाने पण श्रुतीला देऊन दिला. म्हणजे आम्ही खाल्लंच नाही. आणि आता थोडीशी चाललो, यांनी इतकं चालवलं बापरे, प्रमाणाच्या बाहेर गोल चालवलं. इतके पाय दुखायला आले, ऑलरेडी इतके पाय दुखत आहेत. असं झालं तर यांनी आम्हाला इतकं चालवलं. म्हणजे आम्ही मंगला थिएटरपासून डायरेक्ट तिथं चालत 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 FC रोडपर्यंत गेलो. म्हणजे तिथून थोडीशी रिक्षा केली तशी, तर रिक्षावाले आम्हाला काहीतरी कॉर्नरपर्यंत सोडलं नाही. त्याच्यानंतर आम्ही इतकं पुढं चालत गेलो ना बापरे. मी म्हटलं हिला पप्पा इतके लगेच नाही येणार. तर हे गेलेले आहेत मुलींसाठी. श्रेयाला रोल खायचा होता, शिवण्याला लॉलीपॉप मागते. हां बघा आता हिची हेअरस्टाईल, उद्या हेअर वॉश कर आणि मग छान अशा पद्धतीने लावून देईल. सो आता सध्या ठेवून दे त्याला व्यवस्थित शिव, नाही तर ते तुटून जातील. त्याचे छोटे चिरे तिला काढून दे व्यवस्थित. तर चला मग कसा वाटला आजचा व्लॉग आमचा. सो जास्तीत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि ते नक्की बघायला जा. मुफासा पिक्चर खूप छान पिक्चर आहे. आपल्या मुलांना घेऊन थिएटरमध्ये नक्की जा. असे मला तरी असं वाटतं शक्यतो मुलांबरोबर ते कार्टूनच्या मूवीमध्ये बरंच काही शिकण्यासारखं असतं. खरंच रिअली सांगते. अशा काही काही ठराविक ज्या कार्टून मूवीज आहेत ना, तो तर कुठला बघते का शिव, ते काय का ते तो नाही का तो, थांब एक मिनिट थांब मी तुम्हाला सांगते. द क्रूड्स वगैरे. आता त्याच्यात पण नाही का एक बाप आपल्या फॅमिलीला वाचवण्यासाठी काय काय करतो ते दाखवलेले. म्हणजे बरेच असे कार्टून मूवीज आहेत. आईस एज मूवी, म्हणजे असे खूप सारे कार्टून मूवीज आहेत ना, त्याच्यामधून नाही मुलांना एक छान असं आणि कार्टून मूवीज खरंच खूप छान असतात. ॲनाएल्सा, मोआना, म्हणजे असे बरेचसे मूवीज आहेत की त्याच्यापासून मुलांना खरंच काहीतरी शिकण्यासारखं मिळतं, काहीतरी मॉरल ऑफ द स्टोरी असतं. त्याच्यामुळं असे पिक्चर बघण्यासाठी मुलांना खरंच असे घेऊन जात जा. सो आज त्यांचा दिवस होता खरं, त्यांना फिरायला घेऊन गेलो होतो खरं पिक्चर बघण्यासाठी. आणि त्यानंतर FC रोडला पण झालं आणि मस्त असं स्वेटर पण घेऊन झालेलं आहे. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो आता हे येतील आणि त्यानंतर आम्ही जेवण करू. आणि चला मग बाय, गुड नाईट. आणि आता आज काय श्रेया डेट 29. आज 29, उद्या 30 आणि परवा 31 आहे मंगळवारी. सो 31चा व्लॉग मला असं वाटतं आमचा होतो की नाही होतो. मी ह्या व्लॉगमध्येच तुम्हाला आता सांगून देते, काही माहिती नाही आहे कसं होतो. कारण की सीमाताई जाणार आहेत गावी. कारण की त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्यांचं ते आई वारलं, त्यामुळे त्यांना गावी जायचं आहे. आणि मग ते म्हणताय क्वार्टरला आहे. आपण क्वार्टरला असं झालं आहे की शक्य नाही आहे जाणं. इथं पण मम्मी डॅडी वगैरे नाही आहे. सो बघूयात कसं होतं, माहिती नाही मला. सो आम्ही मग यांना म्हटलं जाऊ द्या आपण इथंच राहू. कारण की ताई जर नसल्या तर मग ते चांगलं नाही वाटत जायला. तर बघू कसं होतो काय होतो व्लॉग. मग तुम्ही जर झालाच तर तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मग ये की ती म्हणते मला पण बाय करायचं. बाय बाय, गुड नाईट.